वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आज चौथा दिवस. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा, तर बीकेसीमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला वर्क फ्रॉम होमचा पर्याय. टँकर असोसिएशनच्या संपाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही, आदित्य ठाकरेंची टीका. डेडलाईन संपल्यानंतर प्रत्येक विभागामध्ये मोर्चा काढणार, आदित्य ठाकरेंचा इशारा. मुंबई पालिका क्षेत्रातील विहिरी पाण्याचे टँकर अधिग्रहित करणार. टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई पालिकेचा निर्णय. पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश. सोलापूरमध्ये नळाला इलेक्ट्रिक मोटार लावणं नियमबाह्य. नागरिकांनी मोटार वापरू नये असं पालिकेकडून नागरिकांना सूचना. मुंबईमध्ये पाणी टंचाईचं संकट वाढलं. मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या केवळ 31% पाणी. मुंबईच्या अंधेरीतील कनाकिया रेन फॉरेस्ट या सोसायटीतील रहिवाशांचं आंदोलन. गेले 3 दिवस सोसायटीमध्ये पाण्याचा थेंबही नसल्यामुळे रहिवासी आक्रमक. मध्य रेल्वेवर येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकलच्या फेऱ्या. यामुळे सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात. आरे-बीकेसी मार्गिकेच्या रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकात बदल. या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय. नवी मुंबईमध्ये सिडको घरांच्या वाढीव किमतीविरोधात मनसेचं चित्रप्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन. मुंबईच्या कांदिवलीमधील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांचं आंदोलन. बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करत असल्याचा नागरिकांचा आरोप. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली. युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्यानं नोंदणी प्रक्रिया सुरू. युवक काँग्रेसकडून एक ॲप लॉन्च. तमिळनाडूच्या धर्तीवर राज्यामधील नवीन आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. नंदुरबारच्या केलापाणी गावामध्ये जायला रस्ता नसल्यामुळे आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट. गेल्या 2 महिन्यातील बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही 3री घटना. पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महापालिकेचा आदेश. इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र याला विरोध. रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. नंदुरबारमध्ये पातोंडा रस्त्यावर पशूंवर उपचारासाठी वापरल्या जाणारा औषध साठा उघड्यावर. बायोमेडिकल वेस्ट नियमावलीप्रमाणे विल्हेवाट न लावता औषध साठा उघड्यावर. औषध साठा कोणाचा त्याचा तपास सुरू. दुचाकी चालकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर महापालिकेची वेगळी शक्कल. 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागत असलेल्या सिग्नलवर ग्रीन नेट बसवण्यात आलं. ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांचं आंदोलन. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग घोडबंदर रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाते, याच्या विरोधात पर्यावरणप्रेमींचा निषेध. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू. मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट. नागपूरमध्ये एका IPS अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा. इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एक महिला डॉक्टरने केली तक्रार. 30 वर्षीय IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराच्या तक्रारी प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात प्रियकराच्या मदतीनं आईकडूनच स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल. आईच्या प्रेमसंबंधांबद्दल मुलीनं घरमालकाला सांगितल्यानं आईनं कृत्य केल्याची माहिती. या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला अटक. नाशिकमध्ये भर रस्त्यात अश्लील हावभाव करत रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संशयित रिक्षाचालकाला अटक. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून शहरातून होता तडीपार. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्यामुळे महिलेचा मृत्यू तर मुलगाही जखमी. गंगापूर रोड इथल्या सोमेश्वर बस स्टॉपवरची घटना. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावरच धारदार शस्त्रानं हल्ला. टोळक्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाठीवर गंभीर वार झाल्यामुळे उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगरमधली घटना. पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागामध्ये गुंड टिपू पठाणची त्याच्याच भागातून पोलिसांनी काढली धिंड. एका कार्यक्रमामध्ये टिपूनं पैसे उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई. मीरा भाईंदरमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक.
गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाची कारवाई. दोन्ही आरोपींच्या फक्त 24 तासात आवळल्या मुसक्या. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील डिजिटल जाहिरात फलकांची मुदत संपली. परमिटची तारीख संपल्यानंतरही फलक झळकत असल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री आणि नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदेंकडे तक्रार. पुण्यातील कल्याणीनगर भागातील बजेट रूम पबला पोलिसांकडून सील. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. नागपूरमध्ये 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचलले शिक्षक म्हणून वेतन. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक. 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी, अधीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर. नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. विविध विकास कामांचंही केलं भूमिपूजन. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. करवाजमध्ये अजित पवारांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप. गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो, अजितदादांचा विद्यार्थ्यांना सल्ला. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. आज 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा. नांदेड शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसाचा शेतीला फटका. फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता. जळगावच्या आमोदा, गाडोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, आडाबत परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.